श्री स्वामी समर्थ. काही गोष्टी संपवा नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी. मैत्रिणींनो, बोलता बोलता 2024 सालचा शेवट जवळ आला. नवीन वर्ष कोणत्या नवीन गोष्टी आपल्यासाठी घेऊन येतो काही सांगता येत नाही. जीवनाचा हा टप्पा आपल्याला स्वतःकडे पाहण्याची आणि बदलांची संधी देतो. गेल्या वर्षात काय साध्य केलं, काय हरवलं आणि काय शिकायला मिळालं याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काही गोष्टी संपवणं आणि नवीन सुरुवात करणं ही जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात संघर्ष तर आहेच, पण याच संघर्षातून जीवनाला नवीन दिशा मिळते. चला तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही जुन्या गोष्टी निरोप देऊन नव्या स्वप्नासाठी पाऊल उचलूया. जुने टोक सांभाळणे का अवघड आहे? नंबर 1. भावनिक गुंतवणूक. जुन्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी आपला भावनिक संबंध असतो. हे संबंध काही गोड आठवणींनी भरलेले असतात, तर कधी वाईट घटनांनी काळवंडलेले असतात. एखाद्या आवडत्या ठिकाणी केलेल्या भेटी, जुनी मैत्री किंवा लहानपणीच्या आठवणी या गोष्टी सोडणं म्हणजे त्या आठवणी नाकारल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होऊ शकते. या गुंतवणुकीचा प्रभाव इतका खोल असतो की आपण कितीही प्रयत्न केला तरीही त्या गोष्टी विसरणं कठीण जातं. चांगल्या गोष्टीसोबत घेऊन चलूया, आपण वाईट कडू आठवणी, अपमान, नाकारलेपण हे सारे इथेच सोडून नवीन पाऊल पुढे टाकूया. 2. भविष्यातील अनिश्चितता. नवीन सुरुवात म्हणजे नवीन वाटचाल, परंतु या वाटेवर काय घडेल याबद्दलची स्पष्टता नसते आणि ही अनिश्चितता कधीतरी घाबरवणारी ठरते. उदाहरणार्थ, नोकरी बदलताना नवा बॉस कसा असेल, सहकारी कसे असतील, नवीन जबाबदाऱ्या निभवता येतील का याबद्दल प्रश्न सतावत असतो. त्यामुळे अनोळखीच्या मार्गावर राहणे सोपं आणि सुरक्षित वाटतं, म्हणून आपल्याला जुने टोकच सुरक्षित वाटते. 3. सवयीचा प्रभाव. आपल्या सवयी ज्या आपल्याला परिचित वाटतात त्या बदलणं म्हणजे स्वतःला पुन्हा नव्याने शिकवणं. रोजच्या जीवनातील छोटे बदल जसे की वेळेवर झोपणं, नवीन व्यायामाची सवय लावणं किंवा सामाजिक माध्यमापासून दूर राहणं यासाठी वेळ लागतो. त्यामुळे जुन्या सवयीची पकड सैल करणं कठीण जातं. कशासाठी? काही गोष्टी संपवणं महत्त्वाचं आहे. प्रगतीसाठी. आयुष्यात प्रगती करण्यासाठी जुन्या गोष्टींना सोडणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नकारात्मक विचारांनी ग्रासलेलं मन नवीन कल्पनांसाठी उभारी देत नाही. आपण आपलं जुनं लक्ष गोष्टीवरचं ठेवत राहिलो तर नवीन संधी ओळखायला येणार कशा? म्हणूनच नकारात्मकता दूर करा, तरच नवीन प्रेरणादायक कल्पनांना जागा मिळेल. 2. स्वतःला ओळखण्यासाठी. जुन्या साच्यात अडकून राहिल्याने आपण आपली खरी क्षमता समजू शकत नाही. जिथे आपण चिकटून आहोत तिथे समाधान मिळत नसेल तरीही नवीन गोष्टीची भीती वाटत असल्याने आपण तिथेच थांबतो. परंतु जेव्हा आपण जुन्या मर्यादा तोडतो तेव्हा आपल्याला आपल्यातील क्षमता जाणवते आणि आत्मविश्वास वाढतो. नवीन काहीतरी करायचं असेल तर जुन्याचा हात सोडावाच लागेल. 3. शांततेसाठी. जुने ओझं सोडल्यावरच मन शांत होऊ शकतं. नकारात्मकता आणि भूतकाळाच्या दुःखापासून मुक्त झाल्यावर आपण वर्तमानात जगायला शिकतो. अशा स्थितीत आनंद आणि समाधानाचा अनुभव येतो, जो एक जीवन समृद्ध करतो. काय संपवायचं आणि कसं? नकारात्मक विचार. नकारात्मक विचार म्हणजे एक प्रकारचं मानसिक ओझं आहे. माझं काहीच चांगलं होत नाही किंवा मी यशस्वी होणार नाही. अशा विचारांमुळे आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो. अशा विचारापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे. रोज रात्री दिवसभरात घडलेली एखादी सकारात्मक गोष्ट लिहिण्याची सवय लावा. हानिकारक नाती. ज्या नात्यामुळे आपण सतत तणावात असतो किंवा दुःख अनुभवतो ती नाती टिकवणं निरर्थक आहे. एखादं नातं फक्त अपेक्षा आणि टीका आणि वादावर आधारलेलं असेल तर ते नातं आपल्याला मानसिक त्रासच देत असतं. अशा नात्यांना निरोप देणं योग्यच. 3. भूतकाळात घडलेल्या चुका, दुःखद घटना किंवा नकारात्मक प्रसंगामध्ये अडकून राहिल्याने वर्तमानातील उत्तम वाट बंद होते. एखादी नोकरी किंवा व्यवसायात अपयश असतं. मनात राहिलं तर नवीन प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास गमावतो. म्हणून ते वाईट अनुभव विसरून जा. 4.
वर्तमानात न बसणाऱ्या सवयी, ज्या सवयी आपल्या आरोग्यावर, वेळेवर किंवा संबंधावर वाईट परिणाम करतात, त्या बदलणं अत्यंत गरजेचं आहे. सतत उशिरापर्यंत जागणं किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष करणं या सवयी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. नवीन सुरुवात करण्यासाठी कृतिशील पाऊल. 1. स्वतःचे ध्येय निश्चित करा. स्वतःचं ध्येय स्पष्ट असलं तरच त्यासाठी ठोस पाऊल उचलता येतात. तुम्हाला चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करायचे असल्यास त्या दिशेने आवश्यक कौशल्य मिळवण्याचा विचार करा. ध्येय निश्चित केल्याने मार्ग ठरतो आणि आपली दिशाहीनता संपते. 2. जुन्या सवयींना नवीन पर्याय द्या. जुन्या वाईट सवयी बदलण्यासाठी त्यांना चांगल्या पर्यायाने बदलणं गरजेचं आहे. जास्त वेळ सोशल मीडियावर घालण्याऐवजी वाचन किंवा आवडते छंद जोपासा. अशा बदलामुळे सकारात्मकता वाढते. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. शिकणं हा सतत चालणारा एक प्रवास आहे. नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढवता येतो. उदाहरणार्थ नवीन भाषा शिकणं, व्यावसायिक कौशल्यामध्ये प्रगती करणं. यामुळे आपल्या व्यक्तिमत्व अधिक विकसित होतं. 4. निरोगी जीवनशैली स्वीकारा. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न आणि निरोगी राहतं. निरोगी मन आणि शरीरामुळे आपल्याला नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी उभारी मिळते. 5. सकारात्मक नाती जोडा. ज्या नात्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, आनंद वाटतो, अशा लोकांशी संपर्क ठेवा. उदाहरणार्थ एखादा मित्र जो तुम्हाला चांगल्या सवयीसाठी प्रेरित करतो, अशा व्यक्तींच्या सहवासात राहणं फायदेशीर ठरतं. नवीन सुरुवातीला येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी. 1. धैर्य ठेवा. बदल हा अचानक घडत नाही. त्यासाठी वेळ आणि चिकाटी लागते. त्यामुळे सुरुवातीला जर अडचणी येत असतील तर त्यांना सहनशीलतेने सामोरे जा. नवीन काम शिकताना चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल. 2. तणावावर नियंत्रण ठेवा. नवीन सुरुवात करताना तणाव जाणवणं स्वाभाविक आहे, पण तो कमी करण्यासाठी ध्यान, योगा किंवा श्वसन तंत्राचा सराव करा. ताण नियंत्रणात ठेवणं म्हणजे मन शांत ठेवण्याचा एक प्रभावी उपाय आहे. 3. सातत्य ठेवा. नवीन गोष्टी करताना परिपूर्णता मिळवण्यासाठी वेळ लागतो. नवीन कौशल्य शिकताना लगेचच परिणाम दिसणार नाहीत, पण सातत्य ठेवल्यास नक्की प्रगती होईल, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, आयुष्यातील काही गोष्टी वेळेवर संपवणं ही जीवनातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जुन्या गोष्टींना सोडून दिल्याशिवाय नवीन सुरुवात करणं अशक्य आहे. बदल हा कठीण असतो, पण त्यातून विकास होतो. जुन्या सवयींना निरोप दिल्याने जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जुन्या चुका, नकारात्मक नाती आणि भूतकाळातील आठवणींना मागे सोडून नवीन ध्येयासाठी वाटचाल करा. कोणत्याही शेवट ही एक नव्या सुरुवातीची पायरी आहे. जीवनात नवीन प्रवास सुरू करताना काही अडचणी येतील, पण त्या अडचणीचा सामना धैर्याने केल्यास आपण यशस्वी होतो. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी नव्या संधी, यश आणि आनंद घेऊन येऊ शकतं. स्वतःला संधी द्या, कारण बदलातूनच जीवन समृद्ध होतं. नवीन वर्षाच्या या सुरुवातीला जुन्या ओझ्यांना निरोप देऊन सकारात्मकतेने पुढे चला. तुमच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.